मत्स्योत्पादनातली श्रीमंती ही जेव्हा समजून घेतो ती पाळण्यात जशी आहे तशी विक्रीतही आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मत्स्य प्रक्रिया उद्योग त्याला चालेला एक जोडधंदा त्याच्याबद्दल काय सांगाल? ते खूप दूरची गोष्ट आहे. आधी साधे मासे बाळगल्याने विकले तरी प्रचंड पैसा आहे. मत्स्य प्रक्रियेमध्ये खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. उदाहरणतः माशांच्या मांसाचं वडे आहेत, चकल्या आहेत, शेवया आहेत, असंख्य गोष्टी केल्या जातात आणि खूप महिला खूप छान पद्धतीने हा धंदा करतात. परंतु मी जसं मगाशी बोललो की हा दूरचा व्यवसाय. साधे आपण नुसते माशांचं संगोपन केलं म्हणजे बाळगणं लांबची गोष्ट. 6 महिने बाळगा आणि नंतर ते 1 किलो 1.5 किलोचे झाल्यावर काही लांबची गोष्ट. पण तुम्ही नुसतं मत्स्य संवर्धन करून एक छोट्याशा जागेमध्ये पिल्लं ती आणून बारीक बारीक ब्रीड्स जे मीटरमध्ये येतात, इंचात येतात, ते बुटकुळी जे एवढेशा मापाचे ह्याचे झाल्यावर विकले तर सुद्धा तुम्ही प्रचंड पैसा कमवू शकाल. आणि नुसतं मासा किंवा हेच नाही तर खेकडा शेती ही एक प्रचंड उत्पन्न देणारं साधन आहे. की साधे तुम्ही कडक ज्याला आपण पुष्टकरण बोलतो, नरम जे खेकडे असतात ते आणून जर त्याला योग्य फीडिंग केलं आणि जर त्यांना कडक खेकडा म्हणून मार्केटमध्ये विकला तरी सुद्धा तुम्हाला ऋषी हा जो नरम खेकडा असतो हा 300 रुपये किलोने विकला जातो. पण त्याला जर व्यवस्थित फीडिंग करून जर आपण विकला कडक करून तर तो 1200 रुपये किलोने मार्केटमध्ये विकला जातं. आणि ह्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की मार्केट तुमच्या दरवाज्यात येतं. जर एजंट्सना किंवा लोकांना दलालांना माहिती पडलं की तुमच्याकडे अशा प्रकारचे मासे आहेत तर ते तुम्हाला शोधत घरात येतात. आणि ह्यासाठी खूप मोठा व्यवसाय किंवा खूप मोठी जागा अशी नाही आहे. छोट्या छोट्या पेट्यातून किंवा आपल्या घरात असलेल्या अंगणात असलेल्या खड्ड्यांमध्ये ह्याच्यामध्ये जर व्यवस्थित शास्त्रोक्तपणे अभ्यास करून जर तुम्ही त्याचं केलात ना संवर्धन तर त्याच्यातही प्रचंड पैसा आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायातली श्रीमंती आम्हाला आजपर्यंत कळलीच नव्हती. मुळे ती जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यात प्रचंड पैसा दडलेला आहे. त्यामुळे आम्ही ह्या महिन्यात काय करतो पूर्ण महिनाभर म्हणजे मला वाटतं 12 जूनला मुंबईत सुद्धा जी कार्यशाळा आहे ती मत्स्यपालनातील श्रीमंती, कुक्कुटपालन आणि मसाल्याची पिके या विषयावर आहे. 19 तारखेला औरंगाबादला सुद्धा आम्ही मत्स्यपालन हा विषय घेतला आहे. 26 तारखेला पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा आम्ही मत्स्यपालन हा विषय घेतला. कारण हा जो सीझन आहे ना हा खूप परफेक्ट सीझन आहे. कारण आता पाऊस भेटणार. आता तुम्ही पाण्याचं कारण देऊ शकत नाही की या व्यवसायाला पाणी लागतं ते आमच्याकडे नाही आहे. की आता आपल्याला तळे बांधायचे आहेत किंवा असलेले खड्डे किंवा असलेल्या ज्या गोष्टी आहेत नैसर्गिक स्रोत आहे त्याच्यातून पावसाचं पाणी साठवून त्याच्यात योग्य ब्रीड सोडून माशांची त्याला फीडिंग करून तुम्हाला छानपैकी या 4 महिन्यात 6 महिन्यामध्ये त्याचा व्यवसाय करायचा आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे. आणि म्हणून हा पूर्ण महिनाभर आपण जो कार्यक्रम घेतले ते फक्त आणि फक्त मत्स्यपालन, मग ते औरंगाबाद असो, पुणे असो किंवा मुंबई असो अथवा नाशिक, सगळीकडे मत्स्यपालन हा विषय जाणून बुजून ठेवलेला आहे ऋषी. नक्कीच सगळीकडे हा विषय ठेवलेला आहे आणि त्यामागचं कारणही अर्थात यथोचित कारण परब यांनी सांगितलं. पण अजूनही तुम्हाला जर तुम्ही मुंबईच्या आसपास असाल आणि तुम्हाला या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर लक्षात घ्या 12 जूनला मुंबई येथे मत्स्यपालन, मसाल्याचे उद्योग, कुक्कुटपालन या विषयावरची कार्यशाळा असणार आहे आणि यात तुम्हाला नेमकी यातली श्रीमंती काय ती उलगडून दाखवली जाणार आहे. तुम्हाला जर या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरची या क्षणी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्र.